नमस्कार, एमसी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. औरंगाबाद शहर आणि मराठवाड्यातील सगळ्या दर्शकांचं मी स्वागत करतो. मागील काही दिवसापासून जग एका मोठ्या महामारीला सामोरे जात आहे. कोरोनानं सगळीकडे हाकार माजवला आणि त्यानंतर झालेली सगळी पॅन्डेमिक परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संवाद या विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी भेटत असतो. इथे शहरातल्या सगळ्या अधिकारी, सगळे पदाधिकारी, आमदार, खासदार आणि सगळ्यांच्या आपण मुलाखती या सदराखाली बघितल्या असतील. आज मात्र या सगळ्या याच्यावरती या कोरोनाच्या संकटाच्या काळात या सगळ्या यंत्रणांशी खांद्याला खांदा लावून लढणारी जी संघटना आहे, जे खूप आपल्या मनापासून समाजसेवा करण्यासाठी त्यांचं कायम एक मोठं नाव आहे. मागच्याही बऱ्याच ज्या परिस्थिती मागे उद्भवल्या होत्या त्यात त्यांचा जे ज्यांनी काम केलं आहे ते मोलाचा वाटा राहिला आहे. असं एक भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा सर माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. 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 सर, एकूणच कोरोनाची जी परिस्थिती आहे, कारण मी मागचं जे सगळं जेव्हा संकट आले, मागं दुष्काळ होता, दुष्काळामध्ये पण BGSनं खूप मोठं काम केलं होतं. त्यानंतर तिथं काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, त्यांच्या मुलींना शिक्षण देण्याचं काम त्या कार्यक्रमाला होतं. खूप मोठं काम BGSचं आहे. तर आता कोरोनाच्यासाठी BGS खूप मोठं प्रमाणात काम करतायत. तुम्ही औरंगाबादला आले त्यानिमित्त स्वागत आहे शहरात. आणि त्यानंतर हा मिशन झिरोची संकल्पना BGS राबवतोय, ती काय आहे? BGS मिशन झिरो जी कल्पना राबवते, ही कल्पना आत्ता BGSने मागच्या महिन्यामध्ये सुरू केलेली आहे. वास्तविक पाहता मार्च एंडला जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला भारतामध्ये, तेव्हा भारतीय जैन संघटनेने मोबाईल डिस्पेन्सरी सेवा डॉक्टर ॲट युअर डोरस्टेप असा कार्यक्रम सुरुवातीला सुरू केला होता. कारण त्या काळामध्ये सगळीकडे लॉकडाऊन होता, लोक घराच्या बाहेर पडू शकत नव्हते. अशा वेळेला जर लोक आजारी पडले तर त्यांनी कुठे जायचं, ही अडचण येऊ शकते. त्याच्याबद्दलची कुठली प्रोव्हिजन नव्हती. म्हणून आपण डॉक्टर ॲट युअर डोरस्टेप अशी योजना सुरू केली. ती पुण्याला 1 एप्रिलपासून सुरू केली. हळूहळू त्याच्यामध्ये आम्ही 300 डिस्पेन्सरी महाराष्ट्रामध्ये चालवल्या आणि त्या डिस्पेन्सरी सेवेच्या माध्यमाने जवळजवळ 16 लाख लोकांची हेल्थ चेकअप आम्ही केलं आणि त्याच्यातनं 20,000पर्यंत सस्पेक्टेड बाहेर काढले आणि ते सस्पेक्टेड संबंधित कॉर्पोरेशनला आम्ही हँडओव्हर केले. अशा पद्धतीने लॉकडाऊनमध्ये लोकांचे हेल्थ चेकअप करून सस्पेक्टेडला शोधणं हे काम आपण केलं. जसंही आता अनलॉक सुरू झालं, तर अनलॉक सुरू झाल्यानंतर त्या मोबाईल डिस्पेन्सरी सेवाची तशी आवश्यकता लागली नाही. परंतु त्याच्याऐवजी अनलॉक सुरू झाल्यामुळे गर्दी वाढली, कोरोनाच्या केसेस वाढायला लागल्या, महाराष्ट्र एकदम उच्चांकावरती गेलं. अशा वेळेला प्रत्येक शहरामध्ये जाऊन ते हॉटस्पॉट शोधणे कॉर्पोरेशनच्या मदतीने, त्या हॉटस्पॉटमध्ये जाऊन मॅक्झिमम अँटीजेन टेस्ट करणे, लोकांना मोटिवेट करणे, अवेअर करणे. मला करोनाचा इतका प्रॉब्लेम वाटत नाही, पण करोनाची जी भीती अनाठाई लोकांच्या मनामध्ये बसलेली आहे त्याचा मला जास्त प्रॉब्लेम वाटतो. मग ती भीती काढणं हा एक खूप मोठा सायकोलॉजिकल इश्यू आहे. लोकांच्या मध्ये बिहेवियरल चेंज करणं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि म्हणून BGSने हे बिहेवियरल चेंज करून, भीती काढून त्यांना अँटीजेन टेस्ट करायला लावून. कारण पूर्वी आपण स्वॅब टेस्ट घ्यायचो, PCR टेस्ट, RT-PCR. त्याच्यामध्ये रिझल्ट 2 दिवसांनी 3 दिवसांनी यायची, तोपर्यंत लोकांना क्वारंटाईन व्हावं लागायचं. त्याच्यामुळं लोक दुखत जरी असलं तरी ते अंगावर काढायचे आणि जेव्हा अंगावर काढायचे त्याला जास्त वेळ मिळत नाही. मग आपण जर पाहतो, प्रत्येक ठिकाणी बघतो की घरापासून दवाखान्यामध्ये जाईपर्यंत रुग्ण दगावलेले आहेत. हे का दगावले? मग त्यांच्या घरामध्ये रुग्णालयात जाईपर्यंत अर्ध्या तासाचा सुद्धा वेळ त्यांना मिळाला नाही. मग त्यांनी इतके दिवस घरामध्ये अंगावर दुखणं काढलं. हे का अंगावर काढलं? तर ते क्वारंटाईन व्हायला भीत होते, टेस्ट करायला भीत होते, ॲडमिट व्हायला भीत होते. म्हणून आता अँटीजेन टेस्ट आली. तर आम्ही लोकांना अशी रिक्वेस्ट करतो मिशन झिरोमध्ये की तुम्ही अँटीजेन टेस्ट करून घ्या. हे अँटीजेन टेस्ट एकदा करून घेतली की तुम्हाला 15 मिनिटात कळेल तुम्ही पॉझिटिव्ह आहात का नाही. जर पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर प्रिकॉशन घेतल्या, काळजी घेतल्या, तर 100 वर्षाचे लोकसुद्धा बाहेर येतात. तुम्ही फार काळजी घेऊ नका, परंतु फार तुम्ही त्याचं अंगावरती काढू नका, परंतु काळजी घेऊन तुम्ही त्याला डील करू शकता आणि तुम्ही बरे होऊ शकता. हे मी अनुभवावरून पूर्णपणे लोकांना आम्ही कन्व्हिन्स करतो आणि मग अँटीजेन टेस्ट आम्ही लोकांच्या करतो. मिशन झिरोमध्ये आम्ही मॅक्झिमम अँटीजेन टेस्ट करण्यावरती आमचा जास्तीत जास्त भर आम्ही दिलेला आहे. अशा पद्धतीने हा मिशन झिरो सुरू आहे. सगळ्यात पहिलं भीती घालवणे. जी
ट्रेसिंग, टेस्टिंग, आयसोलेट करतात. करेक्ट. त्या ज्या संकल्पनेवर जी. औरंगाबादमध्ये त्या 3 गोष्टीवर तुम्ही काम करता येतं. अँटीजन असेल, जी. प्लाझ्मा असेल आणि आता सिरो सर्वेक्षण नावात तुम्ही प्रमुख आहात. हो. मदत करतायत त्याच्यात. हो. ते काय आहे? कसं औरंगाबादसाठी? औरंगाबाद असं आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोबाईल डिस्पेन्सरी सेवा पुण्यामध्ये सुरू केल्यानंतर ताबडतोब एप्रिलमध्येच औरंगाबादमध्ये आमचे सर्व सहकारी लोकांनी सुरू केली. गौतम चंदी संचिती असतील, बाकी सर्व टीम असेल, यांनी अतिशय मेहनत घेतली आणि नुसती औरंगाबाद शहरापुरती मर्यादित ठेवली नाही, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा मोबाईल डिस्पेन्सरी सेवा मोठ्या प्रमाणावरती चालली. जसंही अनलॉक झाल्यानंतर आम्ही मिशन 0 सुरू केलं, तेव्हा मी स्वतः कमिशनर साहेबांशी फोनवरती बोललो. माझी कार्यकर्त्यांच्या बरोबर झूमवरती मीटिंग झाली आणि आम्ही ठरवलं की औरंगाबादमध्ये मिशन 0 करायचं. जवळजवळ 21-22 दिवस झाले. 22 दिवसामध्ये आम्ही 26,000 टेस्ट केल्या आणि ह्या 26,000 टेस्ट केल्या ही एक अतिशय म्हणजे रोज 1,000पेक्षा जास्त टेस्टचा आमचा ॲव्हरेज औरंगाबादमधला आहे. सो आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे. जितकं जास्त टेस्ट करू तितकं लोकांना आपण आयडेंटिफाय केलं तर ते वाचू शकतील आणि संसर्ग कमी होऊ शकेल. म्हणून आमची औरंगाबादची टीम हे काम अतिशय सक्षम पद्धतीने औरंगाबादमध्ये करते आहे. हे काम करता करताच गेल्या 8 दिवसापासून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्लाझ्मा डोनेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे अशा प्रकारची एक मुवमेंट सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा औरंगाबादचे आमचे सर्व कार्यकर्ते हे अग्रगण्य आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांना प्लाझ्मा देण्यासाठी, कारण इथे सुद्धा पुढं मानसिकतेचा प्रश्न आहे. बरोबर. इथे सुद्धा माइंडसेट चेंज करण्याचा प्रश्न येतो. लोक द्यायला तयार होत नाहीत लवकर, कारण लोकांना टेक्निकली माहिती नाही की ह्याच्याने काहीच होत नाही. हे लोकांना कन्व्हिन्स करणं हाच एक मोठा पार्ट असतो. मी असं समजतो की प्रत्येक वेळेला फक्त सगळं काम प्रशासनानेच करावं आणि आपण काहीच करू नये असं नाही. जर आपण प्रशासनाला मदत केली आणि प्रशासनाचा हेल्थ डिपार्टमेंटचा भार आपण जर कमी केला तर प्रशासनाला क्रिटिकल पेशंटवरती काम करायला अवधी मिळेल, ही आमची संकल्पना आहे. त्याच्यामुळे आम्ही प्लाझ्मामध्ये सुद्धा आमच्या मंडळींनी अतिशय सुंदर काम केलं. जोपर्यंत आता सेरो सर्व्हेलन्स स्टडीचा मुद्दा आहे, तो मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपण कम्युनिटी ट्रान्समिशन होत नव्हतं तोपर्यंतची गोष्ट वेगळी होती. परंतु आता कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं आहे. अशा वेळेला ज्या ज्या ठिकाणी जास्त केसेस होऊन गेलेले आहेत तिथे सेरो सर्व्हेलन्स स्टडी जर केला तर अँटीबॉडी स्टडी, कारण करोनामध्ये कसं आहे, ज्या लोकांना लक्षणं आहेत, जे लोकांचे आयडेंटिफिकेशन झालेले आहेत आणि लक्षणं आहेत, अशी संख्या फक्त 20%. 80% लोक असे आहेत की ज्यांना करोना होऊन गेलेला आहे आणि कळलंही नाही होऊन गेलेलं आणि काहीच सिम्पटम नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं हे असिम्पटमॅटिक लोकांची संख्या 80%. आणि ह्या पर्टिक्युलर करोनामध्ये प्रश्न असा आहे की ह्या 80% लोकांच्या मध्ये कसं समजणार की किती टक्के लोकांना होऊन गेला. तर त्याच्यामध्ये सायंटिफिक सेरो सर्व्हेलन्स स्टडीचा मेथड आहे. आपल्याकडे औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. मी आत्ताच डीन मॅडमला, डॉक्टर दीक्षित यांना भेटून आलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यांनी प्रोॲक्टिव्हली हे काम औरंगाबाद शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, मी अनेक ठिकाणी अनेक सेरो सर्व्हेलन्स पण पाहतो आहे, परंतु औरंगाबादचं सेरो सर्व्हेलन्सचं काम अतिशय उत्कृष्ट सुरू आहे. तर मी त्यांच्याबरोबर पण बैठक घेतली. याच्यामधनं आपल्याला आता औरंगाबादमध्ये ते काम सुरू आहे. BJS त्याच्यामध्ये सहभागी आहे. त्याच्यामुळे मी तिथे भेट देणार आहे जिथे हा सेरो सर्व्हेलन्स चालू आहे. याच्यामधून आपल्याला हे कळणार आहे येत्या काही दिवसामध्ये की औरंगाबादमध्ये किती टक्के लोकांना करोना होऊन गेला आहे. ती जी पर्सेंटेज आहे ते 20-22-25% पर्यंत जाऊ शकतं असा माझा अंदाज आहे. आता हे पर्सेंटेज आज आपण हा सर्वे केल्यानंतर एक 2-3 महिन्याने पुन्हा हा सर्वे करावा लागतो, कारण 2-3 महिन्यात आणखीन काही केसेस होऊन जातील, आणखीन काही लोकांना होऊन जाईल. ज्या वेळेस सेरो सर्व्हेलन्समध्ये 50% जास्त लोकांना जर तो होऊन गेला असेल तर तो व्हायरस संसर्ग करू शकत नाही, तो दुसऱ्याला पास ऑन करू शकत नाही. कारण व्हायरसमध्ये माझ्यासमोर जर तुम्ही आहात तर मी तुम्हाला पास ऑन करू शकतो, पण तुम्हाला जर ऑलरेडी इम्युनिटी असेल तर तुम्हाला होणार नाही. तर 50% पुढे गेल्यावर हा चालणार नाही. उदाहरणार्थ मी धारावीमध्ये खूप काम केलं. धारावीमध्ये भारतीय जैन संघटनेने एप्रिल महिन्यामध्येच तिथे खूप आमच्या मोबाईल डिस्पेन्सरी सेवा आतमध्ये टाकून 80-90 हजार लोकांचं हेल्थ चेकअप आम्ही तिथे केलं आणि त्याचा परिणाम झाला. धारावीमध्ये सेरो सर्व्हेलन्स स्टडीमध्ये 57% इम्युनिटी बिल्टअप झाली. आता ह्या 57%मुळे धारावीमध्ये आता केसेस येत नाही.
जिथे धारावी जगामध्ये सगळ्यात पीकमध्ये होती तिथे आता 2 केसेस 1 केस अशी केसेस बाहेर नाही येतात, त्याच्यामुळे ते येतात. तसंच सेरो सर्व्हिलन्स आणखी झाला नाही, परंतु मालेगावमध्ये पण आमचं काम मोठ्या प्रमाणावरती, तिथं सेरो सर्व्हिलन्स आम्ही पुढच्या आठवड्यात सुरू करतो आहोत. तर मालेगावमध्ये सुद्धा ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरच्या केसेस झाल्या तिथे इतकी इम्युनिटी क्रिएट झालेली आहे की आज मालेगावमध्ये केसेस वाढायला लागल्यात गेल्या 4 दिवसात. परंतु ज्या भागामध्ये भरपूर केसेस झाल्या होत्या त्या भागामध्ये केसेस वाढत नाही आहेत आणि ज्या भागामध्ये केसेस झाल्या नव्हत्या तिकडे केसेस आता निघत आहेत. म्हणजे तिथे सुद्धा हर्ड इम्युनिटी बिल्टअप झालेली आहे असं आमचं मत आहे. ते आता काही दिवसांनी सेरो सर्व्हिलन्सच्या अभ्यासानंतर लक्षात येईल. म्हणून आम्ही अशा पद्धतीचे सेरो सर्व्हिलन्स जसं औरंगाबादला आता सुरू आहे तसं आणखी काही शहरामध्ये सुद्धा औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजला आम्ही आजच विनंती केलेली आहे की त्यांनी आम्हाला इतर ठिकाणी सुद्धा मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा औरंगाबाद मेडिकल कॉलेजने आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून त्यांच्या स्टडीचा आणि त्यांचा उपयोग आम्हाला महाराष्ट्रामध्ये होऊ शकेल. खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जसं जे सांगतायत ती की ज्या या सगळ्या याच्या हार्ड इम्युनिटी जाताना किंवा धारावीचा मुद्दा बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नसेल की किती गाजला होता आणि त्यानंतरचं सेरो सर्वेक्षण औरंगाबादसाठी खूप महत्त्वाचं आहे. 2 दिवसापूर्वी BJHच्याच एका कार्यक्रमामध्ये मॅडम म्हणाल्या होत्या की ही आनंदाची बाब आहे आपली जर ती टेस्ट पॉझिटिव्ह येत असेल जी आहे. तर हे सगळ्या पुढे या सगळीकडे तुम्ही महाराष्ट्रात जे पुणे असेल किंवा मुंबई असेल सगळीकडे फिरताय या प्रश्नाला की आपण आताच्या संख्येवरती आहोत, लोकसंख्येवरती आहोत महाराष्ट्र किंवा देश आणि आपण आता या सेरो सर्वेक्षणमध्ये पण बघून घेतो. दिल्लीचे आता बघितले, धारावी सांगितलं, औरंगाबाद सुरू झालंय. आता हा पीक वाढणार आहे, स्थिरावेल की आपल्याला लसीपर्यंत वाट बघावी लागेल, काय सांगा? ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे अनेक वेगवेगळे ओपिनियन असू शकतात. प्रत्येकाचं एक कारण याच्यामध्ये असं आहे की हा सगळा नवीन आहे. व्हायरसचा जो बिहेवियर आहे तो लवकर लक्षात येत नाही. कारण एखाद्या वेळेस व्हायरस एखाद्या घरामध्ये झाला तर 15-20 लोकांच्या पैकी 5 लोकांना होतो, 2 लोकांना होतो, बाकीच्याला होत नाही, 10 लोकांना होतो, बाकीच्यांना होत नाही. मग ज्यांना होत नाही त्यांना का होत नाही हा त्याचा जो अभ्यास आहे हा लवकर लक्षात येत नाही, त्याचं वागणं लवकर लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की जसं आपण सेरो सर्व्हिलन्समध्ये असिम्प्टमॅटिक लोकांचा विषय काढतो तशा काही बॉडीज अशा आहेत की ज्याला हा व्हायरस त्याच्या आत जाऊ शकत नाही. म्हणूनच एका घरातल्या नवऱ्याला होतो आणि बायकोला होत नाही किंवा बायकोला होतो आणि नवऱ्याला होत नाही, मुलांना होत नाही. तर हा जो प्रकार आहे त्याचा जो बिहेवियर आहे हा बिहेवियर चेक करण्याचं महत्त्वाचं काम आहे. माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने मी मुंबईचं म्हणा किंवा धारावीचं आपल्यासमोर चित्र येते किंवा मुंबई शहराचं चित्र येते. आज मुंबई शहर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. मी 28 एप्रिलपासून आत्तापर्यंत मुंबईमध्ये सातत्याने काम करतो, आजही माझं काम चालू आहे. तर मुंबई शहर ज्या पद्धतीने आटोक्यात आलेलं आहे तर जे शहर पिकलं जातं ते आटोक्यात येतं, जिथे त्यावेळेस जास्त केसेस नसतात ते पुढे जातं. आता दुसरं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मुंबईला धारावीमध्ये हर्ड इम्युनिटी क्रिएट होताना दिसते आहे, परंतु जिथे मोठ्या बिल्डिंग्स आहेत तिथे हर्ड इम्युनिटी होत नाही आहे. तिथे सेरो सर्व्हिलन्सचा रिपोर्ट 17-18% जास्त पुढे जात नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जिथे जास्त केसेस होतात तेथे हर्ड इम्युनिटी लवकर क्रिएट होते, जिथं कमी डेव्हलप लवकर होते आणि जिथं कमी केसेस येतात तिथे होते. आता ह्याचा फोकस झोपडपट्टीवरून बिल्डिंग्समध्ये गेला, बिल्डिंगवरून बंगल्यावरती गेला. आता ह्याचा फोकस पुण्या, मुंबई, पिंपरी चिंचवड, ठाण्यापासून आता हा डिस्ट्रिक्ट लेवलला गेला. आता डिस्ट्रिक्ट लेवल झाल्यानंतर आता पूर्ण ग्रामीण भाग आपल्याला मॅक्झिमम वरती गेलेला दिसेल आणि तो जाईल असं मला त्याचं चक्र दिसतंय. ग्रामीण भाग वरती जाण्यासाठी अजून थोडासा अवधी लागेल असं मला वाटतं. ज्या शहरामध्ये खूप जास्त केसेस होऊन गेलेले आहेत ते शहर आता कंट्रोलमध्ये येतील. आता सेकंड स्पाईक कधी येईल त्याबद्दल आत्ता मी नाही सांगू शकत, परंतु आत्ता तरी थोडासा कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता वाटते आहे. सर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्या याच्यामध्ये तुम्ही खूप पहिल्यापासून मुद्द्यावर छान बोलता की अवेअरनेस हा खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे कोरोना म्हणला की खूप भीती आहे त्यामुळे लोक पुढे येत नव्हती आणि मग त्यानंतर त्याच्यात अवेअरनेस करणं हा सगळ्यात मोठा पार्ट होता. तुम्ही मोबाईलवर असेल किंवा आता जे काम करतात त्याकडे एकूण सगळ्या दिवसांमध्ये कसं बघता येईल आणि आता लोकांना काय अवेअर होण्यासाठी अजून काही सांगायची गरज सांगा? मला एकच लोकांना सांगायची गरज आहे, फक्त एक आणि एकच अतिशय महत्त्वाचं मला लोकांना सांगायचं आहे की बाबांना तुम्हाला थोडंसं जरी सर्दी, खोकला, पडसं, डोकं दुखणं जे काही करोनाचे लक्षणं आहेत, चव न येणं वगैरे थोडेसे जरी लक्षणं दिसले तर तुमची अँटीजेन टेस्ट ताबडतोब करून घ्या. अँटीजेन टेस्ट करायची नाही, ती केली तर काय होईल, आपल्याला पुढं झालं तर काय होईल, मग नंतर काय होईल, याच्यामध्ये जास्त वेळ घालू नका. कारण करोना जास्त दिवस देत नाही आपल्याला.
आपण जर लवकर टेस्ट केली, लवकर लक्षात आलं तर 100 वर्षाचा माणूस सुद्धा बाहेर पडू शकतो. हे मला अनेक ठिकाणी मी बघितलेलं आहे. आम्ही पुण्यामध्ये कोविड केअर सेंटर चालवतो. 100 वर्षाचे लेडीज बाहेर पडतात, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त वेळेवरती चाचणी होणं आणि वेळेवर उपचार सुरू होणं, ह्या 2 गोष्टीमध्ये माणूस बाहेर पडू शकतो. आणि म्हणून मी नागरिकांना अशी विनंती करेल की तुम्ही थोडंसं जरी लक्षण असलं तरी अंगावर दुखणं काढू नका. लोक दुखणं अंगावर काढतात आणि इतकं अंगावर काढतात की मग दवाखान्यामध्ये जाईपर्यंत वेळ मिळत नाही. इतकं अंगावर नका काढू, त्याच्याने आपल्यालाच त्रास होईल. आपल्याला जर त्रास, काही याच्यामध्ये फरक पडत नाही. वय जास्त असलं तरी फरक पडत नाही, वजन जास्त असलं तरी फरक पडत नाही, आणि इतर आजार असले तरी फरक पडत नाही. लोक यशस्वीपणे बाहेर येतात. फक्त लवकर डिटेक्शन झालं आणि योग्य उपचार सुरू झाले तर ह्या 2 गोष्टी जर आपण पाळल्या तर कोरोनामधून 100% सगळे लोक बाहेर पडू शकतील, असं माझा अंदाज आहे. सर, सगळ्या याच्यामध्ये आता तुम्ही प्रशासनाच्या सोबत काम करताय, तुम्ही त्याचा भाग आहात. सगळ्या मीटिंग केल्या, फोन करून सगळ्या राज्यभरामध्ये एक कायम असं चित्र असतं. बाकीच्या वेळेस प्रशासन आणि समाज संघटनांमध्ये प्रशासन जरा खूप असायचं असतं. कसा अनुभव आहे सगळं? असं आहे, मी गेले 35 वर्ष डिझास्टरमध्ये काम करतो. डिझास्टर सोडून मी शिक्षणामध्ये काम करतो. मला एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, मी दुष्काळामध्ये काम करतो. मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक ठिकाणी मी प्रशासनावर काम करतो. का काम करतो? कारण प्रशासनाला काम करताना जर काही अडीअडचणी येत असतील, जर एखादं काम होत नसेल, आता हे करोनासारखं काम आहे, आता अचानक जर इतके रुग्ण वाढले, इतकं सगळं झालं तर कोणाच्या अंगावरती लोड येणार आहे? प्रशासनातली व्यक्तीसुद्धा, लोकसुद्धा एक व्यक्ती आहे. त्यामुळं जसे त्यांना रात्रंदिवस लोड त्यांच्यावरती कामाचा इतका मोठा आहे, तर मग त्यांचा कामाचा भार कमी करणं, तर ते त्यांचं काम चांगलं करू शकतील. अदरवाईज मग त्याला काही अर्थ नाही. असं असतं, कुठल्याही गोष्टीमध्ये टीका करणं खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती, प्रशासनावरती, लोकांच्यावरती टीका करणं हे खूप सोपं आहे. परंतु टीका करण्यापेक्षा आपण काय त्याच्यात करू शकतो? कारण टीका करणं म्हणजे काहीतरी बरोबर होत नाही असं म्हणणं. जर बरोबर होत नाही असं म्हणणं, तर मग मी काय करू शकतो हे आपण जर असा जर दृष्टिकोन ठेवला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. वास्तविक पाहता भारतीय जैन संघटना काय मेडिकल फील्डमध्ये नाही आहे, आम्ही वैद्यकीय क्षेत्रात नाही आहे. मोबाईल डिस्पेन्सरी सेवा आम्ही सुरू करतो. आम्हाला एकही डॉक्टर सुरुवातीला भेटत नव्हता. एकही डॉक्टर न भेटता आम्ही लोकांच्या, कारण डॉक्टर लोक सुद्धा भीत होते सुरुवातीला. हळूहळू आम्ही डॉक्टरांना आणायला लागलो, त्यांना सिक्युरिटी द्यायला लागलो, त्यांना PPE किट द्यायला लागलो. त्यांना कळायला लागलं की नाही, रुग्णांचं बरं होतंय आपण गेल्यामुळे. त्यांना त्यांना उत्साह वाढला, मग डॉक्टर यायला सुरुवात झाली. हा खूप भाग असतो. त्याच्यामुळे फक्त शासनानेच करावं असं नाही, तर आपण सुद्धा लोकांनी शासनाला सहकार्य केलं तरच काम होऊ शकेल. कारण हे सगळ्यांचंच काम आहे, कुठल्या एका व्यक्तीचं काम नाही. माझा सतत असा विश्वास राहिलेला आहे की प्रशासनाला जर सहकार्य करून प्रशासनाला ॲक्टिवेट केलं तर आपण कधी पण बाहेर गेलो तर ते प्रशासन काम करू लागतं. आपण अल्टरनेट प्रशासन नाही उभं करू शकत, आपण अल्टरनेट यंत्रणा नाही उभी करू शकत. त्याच्यामुळं कॉन्ट्राडिक्टरी काम करण्यापेक्षा कॉम्प्लिमेंटरी काम केलं तर त्याचा उपयोग सगळ्यांना होऊ शकतो, असा माझा विश्वास आहे. सर, आता औरंगाबादमध्ये याच्या 3 मुद्द्यांवरती आपण आधी लक्ष केंद्रित केलं, आपण बोलला त्याबद्दल. तर आज तुमच्या काही मिटिंगा सकाळी झाल्या, काही मिटिंगा दुपारून आहे. तर औरंगाबादमध्ये काय इथून पुढे काम असणार आहे, म्हणजे काय करणार? ओके, सर्वात प्रथम जे आता सध्या औरंगाबादमध्ये वाढत्या रुग्णांची संख्या आहे ती मिशन 0 मध्ये 0 पर्यंत आणणं हे आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट असा आहे की ह्यामध्ये आम्हाला ॲज अ स्वयंसेवी संस्था काम करताना खूप डिफिकल्टी येतात. उदाहरणार्थ, आम्ही शासनाकडून पैसा घेत नाही, आम्ही कॉर्पोरेशनकडून पैसा घेत नाही. म्हणजे आम्हाला जर कुठे काम करायचं म्हटलं तर आम्हाला इंडिव्हिज्युअल लोकांना अपील करावं लागतं, त्यांना उभं करावं लागतं आणि त्यांच्या मदतीने आम्हाला हे काम करावं लागतं. त्याच्यामुळं आम्ही कुठल्याही शहरामध्ये काम करताना आमचे भरपूर पुढचे फ्युचर प्लॅन्स आहेत. हे जरी प्लॅन्स असले तरी हे सर्व प्लॅन आमचे आम्हाला मिळणाऱ्या मदतीवरती सुद्धा डिपेंड आहेत. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की 35 वर्ष मी हे सातत्याने काम करत असल्यामुळे आत्तापर्यंत कधीही मदत मिळत नाही म्हणून कुठला प्रोजेक्ट मला थांबवावा लागला आहे असं नाही झालं. आणि औरंगाबादमध्ये सुद्धा जे काही औरंगाबादमध्ये काम करतायत ते मी पुण्यावरून यांना कुठलाही पैसा देत नाही. हे औरंगाबाद पातळीवरती औरंगाबाद शहरातल्या लोकांना अपील करतायत, त्यांना बोलवतायत, त्यांना दाखवतायत, त्यांना जागं करतायत आणि त्यांना प्रवृत्त करतायत की हे तुम्ही करा.
आणि मला त्यांनी आज सकाळी सुद्धा आल्यावर सांगितलं, भाऊ तुम्हाला पुढचं कुठले काम करायचं असेल तर आम्ही केव्हाही तयार आहोत. आता हे सेरो सर्वेलन्स करायचं ते तयार आहे, त्यालाही पैसे लागतात, गाड्या लागतात, लोकांना मोटिवेट करावं लागतं. आता आम्ही मोठ्या प्रमाणावरती अवेअरनेससाठी फिल्म्स बनवत आहोत की लोकांनी घाबरू नये, हे होऊ नये. हे सगळं प्रोडक्शन आम्ही पुण्यामध्ये करतो. एकदा पुण्यामध्ये प्रोडक्शन केलं की आम्हाला ते कुठेही देता येतं, म्हणजे मग ते नंतर वापरता येतं. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा आहे की सेरो सर्वेलन्समध्ये आपल्याला औरंगाबादला नुसतं ह्या 8 दिवसातला हा सर्वे करून चालणार नाही. जसं आता आज मी डीनशी बोललो, डीन मॅडम म्हणाले की आपल्याला 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी अजून सर्वे करावा लागेल. म्हणजे आता जोपर्यंत जसं सुरुवातीला कोणालाच माहीत नव्हतं की हा करोना किती दिवस चालेल, कसा चालेल, 1 लॉकडाऊन, 2 लॉकडाऊन, 3 लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये सुद्धा लॉकडाऊन चालू आहे, तर अजून माहीत नाही की पुढे किती दिवस चालेल, कारण हे सगळंच अंधारात आहे. परंतु BJS आपल्या कामावरती ठाम आहे. BJS मधून काही साथ सोडणार नाही आणि BJS सतत गरजेनुसार, आधी मोबाईल डिस्पेन्सरी सेवा होती, आता मिशन झिरो आहे, सेरो सर्वेलन्स आहे, प्लाझ्मा आहे, गरजेनुसार आम्ही आमचं पण मॉडेल बदलत राहू. जसं बिहेवियर व्हायरसचं बदलतं तसं आम्ही पण मॉडेल बदलत राहू आणि आम्ही हरणार नाही. आम्ही औरंगाबाद शहरातल्या, औरंगाबाद जिल्ह्यातल्या लोकांना जास्तीत जास्त करोनाच्या संदर्भातली मदत पोहोचेपर्यंतचं काम आमची औरंगाबाद शहरातली टीम करत राहील, ह्याचा मला 100% विश्वास आहे. तर असंच राज्य पातळीवरती सुद्धा विजनचं काय काम चालू आहे, ते तसं विजन काय आहे तुमचं? मी सांगू इच्छितो फक्त महाराष्ट्रातच नाही, कर्नाटका, तामिळनाडू आणि गुजरात या 3 राज्यामध्ये भारतीय जैन संघटनेचं काम सुरू आहे. आणि तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. मोबाईल डिस्पेन्सरी सेवा सुद्धा सुरू होती, मिशन झिरो सुद्धा सुरू होती. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर मी प्रत्येक काम डिझाईन करताना असं करतो की ते स्केलेबल व्हावं. म्हणजे एका ठिकाणी तयार झालेलं मॉडेल ते 100 ठिकाणी रेप्लिकेट करता यावं. आणि आमच्याकडे आमची जी कार्यकर्त्यांची टीम प्रत्येक ठिकाणी असते, त्या टीमला आम्ही झूमवरती घेतो, त्यांना मॉडेल एक्सप्लेन करतो, त्यांच्या प्रश्नांची, क्वेरीची उत्तरं देतो आणि ती उत्तरं दिल्यानंतर आम्ही ताबडतोब त्यांना सांगतो की हे तुम्ही सुरू करू शकता. आणि मला आश्चर्य वाटतं की 25-30 वर्षापासून ही मंडळी सातत्याने काम करतात, हे झोकून देतात स्वतःला. आणि त्यांनी मी आज पहिल्यांदाच औरंगाबादला आलो कोरोनानंतर, परंतु मोबाईल डिस्पेन्सरी चांगली चालवली, मिशन झिरो चांगलं चालवलं, सेरो सर्वेलन्स चालवले आणि प्लाझ्मा डोनेशन सुद्धा चालू आहे. म्हणजे मी जे मॉडेल डिझाईन करतो ते सगळीकडे इम्प्लिमेंट होऊ शकेल. आता आज कल्याण डोंबिवलीमध्ये मिशन झिरोचं उद्घाटन आहे. 2 दिवसापूर्वी नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये उद्घाटन झालं, त्याच्या आधी ठाण्याला झालं, त्याच्या आधी मुंबईला झालं. औरंगाबादमध्ये मिशन झिरोचं उद्घाटन स्वतः शरद पवार साहेबांच्या हस्ते झालं. म्हणजे अशा पद्धतीने अहमदनगरमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी झूम कॉलवरून त्याचं उद्घाटन केलं. असं सगळीकडे जिथे जिथे आम्हाला शक्य आहे, जिथे आमची कार्यकर्त्यांची टीम स्ट्रॉंग आहे आणि जिथे प्रशासनाला गरज आहे, शेवटी दोन्ही गोष्टी आहेत. एखाद्या ठिकाणी प्रशासनाला समजा आवश्यकता नसेल तर आम्ही इंटरफेअर पण करत नाही. तर जिथे जिथे गरज आहे, चांगलं असोसिएशन होऊ शकतं, चांगलं बॉन्डिंग होऊ शकतं, काम होऊ शकते, तिथे आम्ही प्रोॲक्टिव्हली तयार आहोत सगळं करण्यासाठी. सर, आता नागरिकांना, सगळ्या समाजातल्या सगळ्या नागरिकांना आपण हा तुमचं मिशन झिरो सक्सेस होण्यासाठी, किंवा तुमचंच नाही, सगळ्यांचं आहे, मिशन झिरो होणं म्हणजे समाजासाठी याच्यातनं बाहेर पडणं खूप मोठं संकट आहे जगातलं. या शतकातलं सगळ्यात मोठं संकट आहे असंही म्हटलं जातं. तर काय अपील करायला नागरिकांना? ही खरी गोष्ट आहे की हे ह्या शतकातलं सगळ्यात मोठं संकट आहे. आजपर्यंत या देशामध्ये 4 महिने लॉकडाऊन झालं आहे आणि मी आत्तापर्यंत अनेक डिझास्टर्स बघितले, भूकंप बघितले, सुनामी बघितली, बऱ्याच डिझास्टर बघितले. एकही डिझास्टर असा नव्हता की भारतातल्या 130 कोटीपैकी 130 कोटी लोक प्रभावित झालेले आहेत. अगदी 2 महिन्याच्या मुलापासनं, 6 महिन्यापासनं, शाळेतल्या मुलापासनं, घरामधल्या स्त्रिया सर्वजण घरात बसून आहेत. ह्याचा किती मोठा परिणाम झालेला आहे. मी एक दुसरा स्टडी करतोय की ह्या 4 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे 10 वर्षाच्या आतल्या मुलांच्या डोक्यावरती ह्याचा काय परिणाम झालेला आहे. त्या करोनाचा घरामध्ये बसून, सर्व वर्तमानपत्रातल्या बातम्या ऐकून, TV बघून आणि बाहेरचं वातावरण बघून, हे भयभीत बघून त्यांच्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे, त्याचा मला वेगळा सायकोलॉजिकल स्टडी चालू आहे. माझा वेगळा पण स्टडी चालू आहे की आता सध्या शिक्षण बंद आहे, म्हणजे शिक्षण चालू आहे, शाळा बंद आहे पण शिक्षण चालू आहे. म्हणजे शाळा बंद असल्यामुळे मुलांना काय इश्यू क्रिएट होतात ह्याच्यावरती सुद्धा माझा मोठा अभ्यास सुरू आहे. आणि हे 1 वर्ष मुलांचं वाया जाणं खूप महत्त्वाची आणि अवघड गोष्ट आहे. ही कशी डायजेस्ट करायची, आमचं सायमल्टेनियसली त्याच्यावर पण काम चालू आहे, कारण आम्ही शिक्षणामध्ये पण काम करतो. तर ह्या सर्व गोष्टी पाहता
अजून काही महिने हे चालणार आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकांचे धंदे बुडाले, लोकांना छोटे मोठे धंदे ज्यांच्या हातावरती पोट आहे ते प्रॉब्लेममध्ये आहेत. कित्येक लोक मायग्रेट झालेले आहेत, ते निघून गेलेले आहेत. त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावरचं संकट कधीही आपल्या आयुष्यामध्ये कधीच आलेलं नव्हतं. हे आत्ता आपल्याला सामोरं जावं लागते. सर्व लोक प्रभावित झालेले आहेत. आता प्रत्येकाला हिंमत ठेवण्याची गरज आहे. मी एकच फक्त सांगू इच्छित माझ्या सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना, की हिंमत हारू नका. गेल्या काही दिवसात लोक आत्महत्या करायला लागले, लोक मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. लोकांनी कोरोना सोडून बाकीची भीती स्वतःच्या मनामध्ये खूप लावून घेतलेली आहे. लोकांच्यामध्ये आर्थिक टंचाई आहे. ह्या सर्व गोष्टी जरी असल्या तरी जान है तो जहान है. हिंमत हरू नका. हेही दिवस निघून जातील. आयुष्यामध्ये प्रत्येकाला सर्व प्रकारची संकट येतात आणि जातात. कुठल्याही व्यक्तीचा ग्राफ जर आपण बघितला तर तो वर खाली होतो. अगदी इंदिरा गांधीला सुद्धा इलेक्शन हरवावं लागलेलं आहे. अशा पद्धतीने कितीही वर गेलेला माणूस पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो. हा संघर्ष आहे. संघर्षामध्ये जो माणूस टिकतो तो माणूस आयुष्यात यशस्वी होतो. ही परमेश्वर आपल्या सगळ्यांची परीक्षा पाहतो. आयुष्यामध्ये जेव्हा यश मिळतं तेव्हा हवेत जाऊ नये आणि जेव्हा अपयश मिळतं तेव्हा ते पचवायची ताकद ठेवावी. दोन्ही ह्याच्यामध्ये समता ठेवावी. हे जो माणूस शिकतो तोच आयुष्यात टिकतो. आणि म्हणून त्रास होतील, अनेक त्रास होतील, संकट येतील, येऊ द्या. त्याच्यामुळे खूप जास्त त्याचं टेन्शन घेऊन मनावरती लावून घेऊ नका. जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल. ठीक आहे, थोडीशी टंचाई असेल, थोडीशी नोकरी गेली असेल, थोडंसं कमी जास्त झालं असेल घरामध्ये, होऊ द्या. ते पण दिवस निघून जातील. सगळे दिवस कुठंच सारखे नसतात. मी सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की ह्याचं मनावरती जास्त घेऊ नका, ह्याचं टेन्शन घेऊ नका, आत्महत्या करू नका आणि स्वतःची हिंमत बाळगा, एक उमेद बाळगा. परमेश्वरच आहे. परमेश्वराने जर काही संकट दिलेले तर कदाचित आमच्या काही चुका झाल्या असतील आणि म्हणून हे संकट आमच्यावरती आलेलं असेल. तर आता इथून पुढे त्या चुका सुधारण्याचा आपण प्रयत्न करू. आजपासून पुढे आपण सुधारण्याचा प्रयत्न करू. हिंमत न हारता आपण ह्याच्यामध्ये पुढे जावं, अशा प्रकारची विनंती मी सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्रपणे करतो. नक्कीच या इतक्या सुंदर पेढ्यापेक्षा वेगळ्या काही मुलाखतीचा शेवट होऊ शकत नाही. नक्कीच ज्या पद्धतीनं जर मिशन झिरो BGSचं सुरू आहे त्याला त्या सगळ्या कार्यासाठी त्या सगळ्या टीमला शुभेच्छा. आणि मी 15-20 मुलाखती या 3-4 महिन्यात केल्या, पण सगळ्यात जास्त आनंद देणारी मुलाखत ही होती. कारण निस्वार्थ भावनेनं जेव्हा कोणी काम करत असतं तर त्यात आपण जाणं, ॲप्रिशिएट करणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं एक मोठी पर्वणी असते. सर, खूप खूप आभार. आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी आपण बोलला, इतकी छान माहिती आणि सगळ्यांचं मनोबल वाढवलं त्यासाठी धन्यवाद. तुमच्या मिशन झिरो आणि सगळ्या कार्याला BGSच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आपलं पण चॅनल खूप जास्त चांगल्या पद्धतीने चालतंय. मला आमच्या गौतम भाऊनी, प्रवीणनी सांगितलं आणि मला खूप बरं वाटलं. कारण शेवटी कुठली गोष्ट जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं आणि तुम्ही चांगल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सर्वांना पण आमच्या संघटनेच्या वतीने धन्यवाद.